सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विविध स्तोत्रांचा अभ्यास करतो आहे, परिचय करून घेतो आहे. त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातला अर्थ, त्याच्यातलं लक्ष्यार्थ, त्याच्यातलं तत्त्वज्ञान असं समजावून घेत आपली 22 स्तोत्र झालेली आहेत. आणि आज आपण 23व्या स्तोत्राला सुरुवात करणार आहोत. आता अगदी सुरुवातीला आपण काही सगुण आराध्य दैवतांची काही स्तोत्र त्याचा अभ्यास केला. काही निर्गुण आहे, म्हणजे अगदी परापूजा आहे, वेदसार शिवस्तोत्र आहे, गुर्वष्टकम आहे. अशी काही स्तोत्र सोपी होती, काही समजायला, काही परिचयाची होती, काही नवीनच होती. जिव्हा स्तोत्रासारखं स्तोत्र बरेच जण मला म्हणाले की हे स्तोत्र आम्ही पहिल्यांदाच ऐकलं आहे. किंवा काही स्तोत्र अशी आहेत की फारशी माहिती नाही आहेत. काही स्तोत्र सगळ्यांनाच माहिती आहेत. अगदी मुदाकरात्त मोदकम असेल किंवा देवीचं भवानी नता तो न माता भवानी स्तोत्र असेल. अशी काही स्तोत्र सगळ्यांच्या परिचयाची आहेत, पण काही मात्र नवीन आहेत. काही सोपी आहेत, थोडी काही गहन आहेत. आता आपली जी वाटचाल सुरू आहे ना, आता जवळजवळ आपण 22 स्तोत्राचा अभ्यास केला आहे. आता मात्र आपली वाटचाल आहे ती थोडी कठीणाच्या दिशेने, थोडी निर्गुणाच्या दिशेने चालली आहे. आणि थोडं गहनतेकडे आपण चाललो आहे. डिफिकल्टी लेव्हल थोडी वाढती आहे. पण घाबरायचं काहीच कारण नाही, कारण आचार्यांची स्तोत्र आहेत. आचार्यांच्या स्तोत्रामध्ये तत्त्वज्ञान पुष्कळ असलं त्याच्यातली, पण तरीसुद्धा त्याची शब्दरचना इतकी मनमोहक आहे आणि ते अर्थगर्भ तर आहेच आहे, पण त्याच्यातली जी गेयता आहे, त्याच्यातले जे अलंकार आहेत ते आपल्याला अगदी मोहित करतात. आणि म्हणून हे स्तोत्र जरी अर्थाच्या दृष्टीने, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने थोडंसं कठीण असलं तरी त्याची रचना, त्याचं वृत्त फार आकर्षक असं आहे. आणि म्हणून आज आपण ज्या स्तोत्राला प्रारंभ करणार आहोत त्या स्तोत्राचं नाव आहे मनीषा पंचक. मनीषा पंचक. आपण पंचकं तर बरीच पाहिली आहेत. म्हणजे कौपीन पंचक मागच्याच भागात आपण पाहिलं आणि तेही आपल्या सगळ्यांना अतिशय पसंत पडलं होतं किंवा आवडलं होतं. कारण कौपीन पंचकामध्ये असं सांगितलं होतं की जितक्या गरजा कमी तितकी सुखाची हमी. आपण आपल्या गरजा इतक्या वाढवून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या अपेक्षा वाढवल्यामुळे आपल्याला अपेक्षाभंगाचं खरं तर दुःख होतं. जितक्या अपेक्षा कमी तेवढं आनंद जास्त, असं आपण मागच्या भागात पाहिलं होतं. तेही पंचक होतं. आजचं आहे तेही पंचक आहे. आजच्या स्तोत्राचं नाव आहे मनीषा पंचक. मनीषा म्हणजे काय? परिचयाचा शब्द आहे, काही नवीन शब्द नाही आहे. आपल्या सगळ्यांनाच परिचयाचा शब्द आहे मनीषा. पण मनीषा हे नाव असतं, मुलीचं नाव असतं, किंवा माझी अशी मनीषा आहे किंवा माझी इच्छा आहे असं आपण म्हणतो. पण ईश धातू आहे त्याच्यामध्ये. ईश म्हणजे इच्छा करणे. आणि कुठली इच्छा आहे तर मनातली अगदी सुप्त अशी इच्छा ती मनीषा आहे. आणि ह्या मनीषा पंचकामध्ये आचार्यांनी स्वतःची मनीषा बोलून दाखवली आहे की माझं म्हणणं काय आहे, माझी बुद्धी मला काय मार्गदर्शन करते आहे, अशी ही मनीषा आहे. त्यांना काही मिळवायची मनीषा नाही आहे, हे प्राप्त करायचं आहे, ते प्राप्त करायचं आहे किंवा कीर्ती मिळवायची अशी ही मनीषा नाही आहे. पण त्यांनी त्यांची मनीषा अतिशय वेगळ्या शब्दामध्ये फार सुंदर व्यक्त केलेली आहे. आणि गुरु कोणाला म्हणावं हेही याच्यात अप्रत्यक्षपणाने सुचवलेलं आहे. खरा गुरु कोण? गुरु हे पदवी कोणाला लागू होते आणि गुरु कसा असावा? गुरु ही काही बाह्य वेश, जाती, धर्म, पंथ
स्त्री पुरुष या कशावरही अवलंबून नाही आहे असं आचार्यांचं मत आहे, असं त्यांनी 5 कडव्यामध्ये वारंवार सांगितलेलं आहे. आता ह्या स्तोत्राला म्हटलं आहे तर मनीषा पंचक. मनीषा पंचक असं जरी म्हटलं असलं तरी ह्या स्तोत्रात 5च कडवी नाही आहेत बरं का. याच्यात 5च श्लोक नाही आहेत, तर ह्याच्यात 9 श्लोक आहेत. मग 9 श्लोक असूनसुद्धा याला पंचक का म्हटलं आहे बरं? कारण ह्याच्यातले पहिले 3 श्लोक आहेत ते एका वेगळ्या व्यक्तीच्या मुखामध्ये आहेत. 4था जो श्लोक आहे तो एक प्रश्न विचारला आहे आणि त्याच्या पुढचे जे 5 श्लोक आहेत ते आचार्यांनी त्याला दिलेली उत्तर आहेत. इतकी सोपी विभागणी आहे. आता हे जरी स्तोत्र थोडंसं कठीण वाटत असलं तरी त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्या मागे त्यापूर्वी काय प्रसंग घडला तो बघण्यामध्ये आपल्याला जास्त उत्सुकता वाटली. प्रसंग काय घडला तर असंच एकदा काय झालं, काशी क्षेत्रामध्ये आचार्य जेव्हा नर्मदेहून काशीला गेले, कारण नर्मदेच्या किनारी गोविंद यतींकडे त्यांनी पुष्कळ शिक्षण घेतलं, शास्त्राध्ययन केलं आणि तिथून त्यांनी ते गुरूंच्या आदेशानुसार ते काशीला गेले. कारण काशीला अनेक विद्वान असतात, अनेक विद्वान आहेत, शास्त्रसभा आहे, त्याचा निर्णय कसा होतो, न्यायाधीश कोण असतं, हे सगळं त्यांना त्याचा परिचय व्हावा म्हणून मुद्दाम गोविंदयती आचार्यांनी शंकराचार्यांना काशीला पाठवलं. काशीमध्ये मुक्काम असताना काय झालं, एकदा प्रत्यक्ष आणि काशीचा दिनक्रम अतिशय व्यवस्थित सुरू होता. म्हणजे त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्या, घाटावरती आचार्य रोज प्रवचन द्यायचे, आपल्या शिष्यांना काही उपदेश करायचे, विश्वेश्वराला चंदनलेप होता, भवानी मातेचं रोज दर्शन घडत, हे सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या होत्या. आता काशीमधल्या लोकांनासुद्धा आचार्यांचा दिनक्रम माहिती झाला होता. त्यामुळे आचार्यांचं ओवळं किंवा ते कधी दर्शनासाठी जातात हे सगळ्यांना माहिती होतं आणि आचार्यांबद्दल आदरही होता. आणि आदर असल्यामुळे लोक आचार्यांना आपणहूनच वाट करून द्यायचे, कारण काशीचे रस्ते आहेत ना ते थोडेसे अरुंद आहेत. त्यामुळे आचार्यांचं ओवळं आणि त्यांचं तेजोवलय होतं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक परिणाम म्हणा. त्यामुळे लोक अतिशय आदराने, की आचार्य आणि त्यांचे शिष्य आले की लोक आदराने वाट करून द्यायचे. एकदा असंच झालं, त्या काशी गावामधनं गंगेच्या घाटापर्यंत जाण्याचे जे रस्ते आहेत ना ते अतिशय अरुंद आहेत. एकदा असेच आचार्य आणि त्यांचे शिष्य, म्हणजे त्यांचा जथा म्हटलेला आहे, आचार्यांचा जो जथा होता किंवा त्यांचा जो समूह होता तो घाटावरती चालला होता किंवा घाटावरनं स्नान करून मंदिराकडे येत असताना त्या बोळाच्या, ते अरुंद रस्ते होते ना, बोळ होते, गल्ली बोळसारखे होते, तिथे त्याच्या दुसऱ्या टोकापाशी एक चांडाळ जातीचा अतिशय गलिच्छ असा एक माणूस, काहीतरी घाणेरडं कपडे गुंडाळलेले अक्षरशः आणि हातामध्ये 4 कुत्री होती, असा एक चांडाळ बोळाच्या दुसऱ्या टोकाशी होता. आणि आचार्य आणि त्यांचे शिष्य चालले होते. आचार्य तिथे मध्यापर्यंत आले आणि म्हणाले की अरे जरा दूर सरक. तेव्हा तो चांडाळ होता तो तर दूर बाजूला झालाच नाही आणि त्यांनी काय प्रश्न विचारला हे ह्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, की त्यांनी जो प्रश्न विचारला तो अतिशय मार्मिक होता आणि गहन असा होता. पेचाचा प्रश्न टाकला आहे, आचार्यांनासुद्धा पेच पडावा असा त्यांनी प्रश्न टाकला. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आचार्यांनी जे 5 श्लोक उद्धृत केलेत, उच्चारले आहेत, त्यातल्या प्रत्येक श्लोकातला अखेरचा चरण आहे तो आहे इत्येषा मनीषा मम. हीच माझी इच्छा आहे. इति एषा, इति म्हणजे अशी, एषा म्हणजे ही, मनीषा म्हणजे इच्छा, मम माझी इच्छा आहे असं म्हटलेलं आहे. किंवा माझ्या बुद्धीने हा निर्णय दिलेला आहे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. असे 5 चरण आहे, 5 श्लोकाचे अखेरचे चरण. आणि म्हणून ह्या श्लोकाला किंवा या स्तोत्राला मनीषा पंचक असं नाव आहे. काहींच्या मते काशीमध्ये मुक्काम असताना एकदा प्रत्यक्ष विश्वेश्वरांनी पार्वतीच्या सह त्याला दर्शन दिलेलं आहे, त्यांना आचार्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि खरंच ते दर्शन नेमकं कसं होतं, काय घडलं, काय प्रश्न, काय संवाद झाला आहे, प्रश्न काय होता, उत्तर काय, हेच आज आपण आपल्या आजच्या स्तोत्रातनं जाणून घेणार आहोत. तत्त्व कठीण आहे पण भाषा सुलभ आहे, भाषा सोपी आहे, त्यामुळे आपल्यालाही नक्कीच हे समजेल असं आहे. आणि गुरुतत्वाचं विशेषत्वाने विवरण करणारं, महात्म्य सांगणारं असं हे स्तोत्र आहे. आता ह्याच्यामध्ये
गुरु कोणाला म्हणावं? कोण गुरु? गुरु कोण? जो विद्वान आहे, ब्रह्मसाक्षात्कारी आहे, असा महात्माच केवळ गुरुपदासाठी योग्य आहे. काय सांगितलं आहे? जो विद्वान आहे, नुसताच विद्वान म्हणजे ग्रंथांचा अभ्यास केलेला नाही, तर जो आत्मसाक्षात्कारी आहे असा महात्मा गुरुपदासाठी योग्य आहे. मग तो जातीने कुठलाही असो, तो ब्राह्मण असो, तो चांडाळ असो, तो श्रीमंत असो, तो दरिद्री असो, तो स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, तोच खरा गुरु, असा आचार्यांचा संदेश या स्तोत्रामधनं आपल्याला मिळणार आहे. अतिशय गंभीर पण तरीही सुंदर असं हे स्तोत्र आहे. आणि आचार्यांचं हे समर्पक असं उत्तर ऐकून पुढे त्या चांडाळाने काय केलं, ह्याचा शेवट काय आहे, शेवटी काय घडलं, हे आज आपण ह्या स्तोत्रामधनं बघणार आहोत. पहिले 3 जे श्लोक आहेत, लहान आहेत, 2-2 ओळीचे श्लोक आहेत, त्याच्यामध्ये पार्श्वभूमी सांगितलेली आहे, ती जाणून घेऊया. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही पाठभेद आहेत, काही मतभेद आहेत, कोणाचं काही म्हणणं आहे, कोणाचं काही, पण आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त सार घ्यायचे. आपण त्या भेदाभेदामध्ये किंवा पाठभेदामध्ये मतमतांतरामध्ये जायचं नाही आहे, आपण फक्त सार घेऊया. पहिले 3 श्लोक हे प्रस्तावना सांगणार आहेत. करायची मग सुरुवात. काय म्हटलेलं आहे बघा. मनीषा पंचकम. सत्याचार्यस्य गमने कदाचित मुक्तिदायकं काशीक्षेत्रं प्रतिसह गौर्या मार्गे दुशंकरम् अंत्यवेशधरं दृष्ट्वा गच्छ गच्छेति चाब्रवीत् शङ्करस्सोऽपि चाण्डालस्तं पुनः प्राह शङ्करम् अन्नमयादन्नमयमथवा चैतन्यमेव चैतन्यात् द्विजवर दूरीकर्तुं वाञ्छसि किं ब्रूहि गच्छ गच्छेति. बघा आता काय प्रस्तावना बघूया आपण. एकदा काय झालं, सुंदर फार ह्याच्यातलं व्याकरण म्हणा, शब्दरचना म्हणा, फार प्रभावी आहे. सती पहिला शब्द आहे सत्याचारस्य गमने, त्याची फोड करूया आपण. सती आचार्यस्य गमने, सती म्हणजे असताना, आचार्यस्य गमने सती, आचार्य जात असताना कुठे, कदाचित मुक्तिदायकम, कदाचित म्हणजे एकदा आचार्य जात होते कुठे, मुक्तिदायकम काशी क्षेत्रम प्रती, मुक्तिदायक अशा काशी क्षेत्रामध्ये असताना सह गौर्या मार्गे तु शंकरम, गौरीसह. काहींच्या मते एकटेच होते, काहींच्या मते पार्वती होती त्यांच्याबरोबर. गौर्यासह मार्गे तु शंकरम, असं ते रस्त्याने जात होते. आणि तेव्हा काय झालं, अंत्यवेशधरम दृष्ट्वा, आचार्य एकटेच होते, समोरून अंत्यजाचा वेश धारण करून, शिवशंकर अंत्यजाचा वेश धारण करून, चांडाळ क्षुद्र जातीचा जो चांडाळ होता त्याचा वेश धारण करून समोर आले, आचार्यांच्या समोर आले. आणि आचार्यांनी साहजिकच त्याला म्हटलं की जरा बाजूला व्हा, जरा दूर व्हा. गच्छ गच्छेति चाब्रवीत, जा जा असं म्हटलं. शंकरस्सोऽपि चांडालस, शंकराने असं म्हटल्यानंतर त्या चांडाल काय म्हणाला, तम पुनः प्राह शंकरम, तेव्हा त्या चांडाळाने पुन्हा शंकराला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला बघा. प्रश्न नेमका आहे, प्रश्न मार्मिक आहे, प्रश्न पेचात टाकणार आहे. कुणाला तुम्ही दूर व्हा म्हणताय हो? मी तर अज्ञानी आहे, मी तर अडाणी आहे, मला काहीच कळत नाही, तुम्ही मला सांगा. बरं का, चांडाळ म्हणतोय शंकराचार्यांना की तुम्ही मला सांगा, तुम्ही दूर व्हा म्हणताय ते कुणाला, कुणाला दूर व्हा म्हणताय? तुमचाही देह अन्नमय आहे आणि माझाही देह अन्नमय आहे. मग देह तर दोघांचा सारखा आहे. अन्न वेगळं असेल पण अन्न हे पवित्रच असतं, प्रत्येकाचं अन्न हे अतिशय पवित्रच असतं. माझा देह ज्या अन्नावर पोचला आहे आणि तुमचाही देह एका वेगळ्या प्रकारच्या अन्नावर पोचला आहे. मग हा देह अन्नमय आहे आणि तुमचाही देह अन्नमय आहे, तर तुम्ही नेमकं कुणाला बाजूला सरकायला सांगताय? का चैतन्याला चैतन्यापासून दूर करताय? एक तर अन्नमय देह माझा आणि तुमचा खरं म्हटलं तर सारखाच आहे. बरं, चैतन्याला चैतन्यापासून दूर व्हायला सांगत असाल तर चैतन्य हे एकरूपच आहे. द्विजवर हे ब्राह्मण श्रेष्ठा, दूरी कर्तुम वांछसी, दूर होण्याची तुम्ही इच्छा करताय. किं ब्रूहि, कशासाठी म्हणताय? गच्छ गच्छेती,
बाजूला हो, दूर सरक असं कुणाला आणि कशासाठी म्हणताय हे मला सांगा. प्रश्न बघा किती मार्मिक आहे. आता तुमच्या लक्षात आली आहे, म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, प्रसंग काय आहे, कुठे घटना घडलेली आहे हे तुम्हाला कळलं आहे. काशी क्षेत्रामध्ये घाटावरून गावात येण्यासाठी जे रस्ते आहेत ते अतिशय अरुंद आहेत. शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य ते स्नान करून चाललेले आहेत आणि समोर एका बोळाच्या समोरच्या तोंडापाशी एक चांडाळ उभा आहे आणि त्या चांडाळाने बाजूला व्हावं म्हणून आचार्य त्याला सहजच म्हणाले, दूर सरका, जरा दूर सरका. तेव्हा त्या चांडाळाने प्रश्न विचारला आहे, कुणाला दूर सरायला सांगताय तुम्ही? अन्नमय देहाला का चैतन्याला? देह तर तुमचा आणि माझा सारखाच आहे, अन्नावरच पोचलेला आहे आणि चैतन्याला तर कशाचंच बंधन नाही. चैतन्य हे चैतन्याशी एकरूप होतं. मग तुम्ही नेमकं कुणाला बाजूला सरकायला सांगताय असा मार्मिक प्रश्न विचारला आहे चांडाळाने. बघूया आता आणखीन याचं उत्तर काय आहे. अरे जरा दूर सरक, दूर सरक. तेव्हा चांडाळ म्हणाला, हे द्विजश्रेष्ठा यतिवरा, तुम्ही कुणापासून दूर व्हायला सांगताय? माझ्या देहापासून तुम्ही आपल्या देहाला जर का दूर करू इच्छित असाल तर तुमच्या देहात राहणाऱ्या, म्हणजे तुमचा देह आणि माझा देह सारखाच आहे. बरं, जर का तुम्ही चैतन्याला दूर हो असं म्हणत असाल तर तुमच्या देहात असणारं चैतन्य आणि माझ्या देहात असणारं चैतन्य खरं तर सारखंच आहे. दोघांचेही देह अन्नमय आहे, दोन्हीही हाडामासाचे पुतळेच आहेत, सारखेच आहेत. मग दूर हो म्हणण्यात काय अर्थ आहे? प्रश्न बघा काय विचारला आहे, चांडाळाने विचारलं आहे बरं का. ज्याला आपण समाजातला अगदी अंत्यघटक समजतो किंवा क्षुद्र जमात ज्याला समजतो, अशा चांडाळाने आचार्यांना किती नेमका प्रश्न विचारला आहे. बरं, चैतन्यापासून चैतन्याला दूर करू इच्छित असाल तर त्यातही काही अर्थ नाही आहे. दोन्ही देहातलं चैतन्य एकच आहे आणि ते चैतन्य कसं आहे, शुद्ध आहे, निरंजन आहे. मग गच्छ गच्छ किंवा अपसर असं कुणाला म्हणतात हे तरी सांगा. काय नेमका प्रश्न विचारला. तर आचार्य काय ह्याच्यावर उत्तर देत आहेत? उत्सुकता आहे ना तुम्हाला? मला पण उत्सुकता आहे. आचार्य आता काय सांगतील ह्याच्यावर. कारण आचार्यांचं सोवळं ओळं होतं, ते स्नान करून लगेचच त्या विश्वेश्वर मंदिरात जायचे, चंदनलेप करायचे. त्याच्यामध्ये हा अपशकुनच झाला. हा चांडाळ समोर आला आणि काहीतरी प्रश्न विचारायला लागला. आता आचार्य तर शांत होते, या चांडाळाच्या या प्रश्नावर आचार्य तर शांत होते, पण शिष्यांना अतिशय राग आला. शिष्य म्हणाले, काय हे चांडाळ माजलेत अक्षरशः, आचार्यांना उलट उत्तरं देत आहेत. आचार्यांना प्रश्न विचारण्याची यांची हिंमत तरी कशी झाली असं शिष्यांना वाटलं. पण आचार्य शांत होते, कारण आचार्यांनी ओळखलं होतं ह्या चांडाळाचा वेश जरी अतिशय अमंगळ दिसत असला तरी हा चांडाळ नाहीच आहे मुळी, हा साक्षात शिवशंकर आहे. कारण इतका हा बुद्धिमान प्रश्न दुसरं कोणीच करू शकत नाही. आणि परत आचार्यांना त्या चांडाळाने आणखीन एक प्रश्न केला, तो बघूया 4थ्या श्लोकामध्ये. किंग गंगांबुनी बिंबिते अंबरमणौ चंडाल वाटीपयः. काय म्हटलेलं आहे? किंग गंगांबुनी, गंगा आणि अंबू म्हणजे पाणी, गंगेचं पाणी, बिंबिते अंबरमणौ चंडाल वाटीपयः पुरे चांतरमस्तिकांचन घटी मृत्कुंभयो वांबरे प्रत्यक वस्तुनितिस्तरंग सहजा नंदावबोधांबुधौ विप्रोयम श्वपचोयम मित्यपि महान कोयम बिभेद भ्रमः. काय सुंदर प्रश्न विचारला आहे. किंग गंगांबुनी, गंगेचं पाणी ज्याच्यात ठेवलं आहे ते कुठलंही, समजा एखाद्या सोन्याच्या कलशामध्ये त्या गंगेचं पाणी ठेवलं आहे किंवा चांडाळाच्या किंवा एखाद्या गरिबाच्या झोपडीभोवती एखादं पाणी साठवून डबकं साचलेलं आहे, त्या दोन्हीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. लक्षात घ्या, सोन्याच्या कलशात पाणी ठेवलं आहे त्याच्यातही सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि चांडाळाच्या झोपडीभोवती जे डबकं साचलेलं आहे त्याच्यातही सूर्याचं प्रतिबिंब पडतं. पण म्हणून सूर्याला त्याचा भेद जाणवतो का? सूर्यामध्ये काही बदल होतो का?
सोन्याच्या कलशामध्ये प्रतिबिंब पडले किंवा डबक्यामध्ये म्हणून सूर्याला काही बाधा येत नाही. तसंच किंवा एखाद्या सोन्याच्या कलशामधलं आकाश किंवा एखाद्या फुटक्या घड्यामधलं आकाश, या आकाशाला काही बाधा येत नाही. मग आता तुम्ही सांगा, मग हा विप्र आहे म्हणजे हा ब्राह्मण आहे, हा क्षूद्र आहे, ह्याच्यावरनं तुम्ही कसे ठरवणार? फार सुंदर प्रश्न विचारला आहे. बघू याचा आणखीन सविस्तर अनुवाद काय येते बघू. अंबरमणी, काय सुंदर शब्द वापरला आहे. अंबरमणी, मणी म्हणजे रत्न, अंबर म्हणजे आकाश. आकाशातलं रत्न काय आहे? चंद्र किंवा सूर्य, हे दोन्ही रत्न आहेत. त्याचं प्रतिबिंब गंगेच्या पवित्र प्रवाहात पडलं काय, किंवा एखाद्या चांडाळाच्या झोपडीतल्या डबक्यामध्ये पडलं काय, दोन्ही सारखंच आहे. गंगांबुनी आणि ते वाटी पयाह, ते दोन्ही सारखंच आहे. प्रतिबिंबात काही फरक पडतो का, की हे प्रतिबिंब जास्त स्वच्छ आहे, जास्त चांगलं आहे, जास्त पवित्र आहे आणि ते कमी असं आहे का? गंगेच्या पाण्यात पडलं काय आणि डबक्यात पडलं काय, प्रतिबिंब हे प्रतिबिंबच आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. किंवा सोन्याच्या कलशात असलेलं आकाश आणि मातीच्या गाडग्या मडक्यात असलेलं आकाश, त्याच्यात तरी कुठे फरक आहे? सूर्यचंद्राच्या प्रतिबिंबामध्ये अंतर नाही आहे. किंवा आकाश हे निर्लेप आहे, कशातही ठेवलं, ह्या घटातही आकाश आहे, मठातही आकाश आहे, या विश्वातही आकाश भरून राहिले, त्या सोन्याच्या कलशातही आकाश आहे आणि मातीच्या फुटक्या गाडग्या मडक्यातसुद्धा आकाश आहे. आकाशाला कशाचाही लेप होत नाही, कशाचाही स्पर्श होत नाही, कशामुळेही आकाश पवित्र किंवा अपवित्र होत नाही. मग इतकं जर का आकाश सगळीकडे सारखं आहे, काय विचारतोय बघा चांडाळ प्रश्न. आकाश जर सगळीकडे सारखंच आहे, तसंच सगळ्यांच्या अंतर्यामामध्ये प्रशांत, स्वतःसिद्ध, आनंदाचा आणि जणू काही ज्ञानाचा महासागर भरला असताना असा आत्मा सगळीकडे एकच आहे. सगळीकडे एकच आत्मा ठासून भरला आहे, ओतप्रोत भरलेला आहे, घनदाट भरलेला आहे. असं असताना त्या आत्म्याच्या ठिकाणी हा ब्राह्मण, हा वैश्य, हा क्षत्रिय, हा शूद्र असा भेद असतो का? अहो नाही. ब्राह्मणाचा आत्मा आणि शूद्राचा आत्मा, चांडाळाचा आत्मा सारखाच आहे. असं जर असेल तर त्या आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण आणि चांडाळ असा द्वैत भ्रम कसा काय होऊ शकतो? प्रश्न बघा कुणी विचारला आहे, काय विचारलं आहे आणि कुणाला विचारलं आहे. चांडाळ, ज्याला आपण समाजामध्ये कमी स्थान देतो, गौण स्थान देतो, खालचं स्थान देतो, अशा चांडाळाने प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय आहे? साधा प्रश्न नाही आहे कुठला तरी, आत्म्याविषयी प्रश्न विचारला आहे. आणि आत्मा कुठला त्याला बरोबर माहिती आहे. आणि प्रश्न कुणाला विचारला आहे? जे ज्ञानमूर्ती आहेत, जे ज्ञान भास्कर आहेत, अशा शंकराचार्यांना विचारलं आहे की तुम्ही सांगा बरं, याच्यात द्वैत कुठे आलं ब्राह्मण आणि चांडाळामध्ये? प्रश्न मार्मिक आहे. आता आचार्य बघा काय उत्तरं देत आहेत. आणि ह्या उत्तरामध्ये ध्रुवपद आहे, इत्येषा मनीषा मम असं सारखं आहे आणि म्हणून ह्याला मनीषा पंचक म्हटलेलं आहे. आता पार्श्वभूमी लक्षात आली, चांडाळाने विचारलेला प्रश्न लक्षात आला. आता आपण मुख्य स्तोत्राकडे जाऊया आणि ते स्तोत्र आहे मनीषा पंचकम. आचार्यांनी काय उत्तरं दिलं आहे बघा, अगदी लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे. या 5 प्रश्नामध्ये, 5 उत्तरामध्ये सगळं तत्त्वज्ञानाचं सार सामावलेलं आहे. काय म्हणतात आचार्य बघूया. जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु स्फुटतरा या संविदुर्जृंभते या ब्रह्मादिपिपीलकांततनुषु प्रोता जगत्साक्षिणी सैवाहं न च दृश्यवस्त्विति दृढ प्रज्ञापि यस्यास्ति चेत् चाण्डालोऽस्तु सतु द्विजोऽस्तु गुरुरित् येषा मनीषा मम. शेवटचा चरण बघूया. एषा मनीषा मम, हीच माझी इच्छा आहे, हेच माझं मत आहे, हीच माझी दृढ अशी बुद्धी आहे. कुठली बुद्धी आहे? चांडालोस्तु, तो चांडाल असू दे. 4था चरण आपण बघतोय, मुद्दामच मी शेवटपासून सुरुवात करते. चांडालोस्तु, तो चांडाळ असो. सतु द्विजोस्तु,
किंवा तो ब्राह्मण असो, त्याला गुरुच समजावा असं माझी मती आहे, अशी माझी बुद्धी आहे, असं माझं ठाम असं मत आहे. तो चांडाळ असू दे, तो ब्राह्मण असू दे, पण ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे आत्मसाक्षात्कार आहे, तोच गुरु समजावा असं माझं मत आहे. आता पहिल्या 3 चरणाचा विचार करूया. काय सांगितलं आहे पहिल्या 3 चरणामध्ये? 3 अवस्था असतात माणसाच्या: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या 3 अवस्था आहेत. आत्ता आपण जागे आहोत. कधी आपण खूप गाढ झोप लागते, कधी झोपेमध्ये स्वप्न पडतात. अशा साधारणपणे 3 अवस्था मानल्या गेल्या आहेत. अर्थात चौथी आहे ती तुरी आहे, पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनाच्या ह्या 3 अवस्था आहेत. जाग्रत, स्वप्न, सुषुप्तीषु स्फुटतरा. जी स्पष्टपणाने जाणवते ती कोण आहे? या संवित उजृंभते. संविद आहे म्हणजे चेतना आहे, जी जाणीव आहे ती मात्र काम करत असते. तुम्ही जागे आहात, तुम्ही स्वप्न बघताय किंवा तुम्ही गाढ झोपलायत, पण ही संविद आहे ना, ही जाणीव आहे ना, ही चित्तशक्ती आहे, ही मात्र जागी असते. आणि म्हणून तर आपल्याला झोप लागली तरी आपल्याला दुसऱ्या दिवशी आठवतं की मला काल रात्री छान झोप लागली, गाढ झोप लागली. खरं तर तेव्हा मला काहीच कळलं नाही. गाढ झोपेत मला मी कोण आहे, कशी आहे, दिसायला कशी आहे, शिक्षण काय आहे, मी आत्ता कुठे झोपली हेही माहिती नव्हतं. पण त्या संविदला माहिती होती, या चित्तशक्तीला माहिती होतं. थोडक्यात काय, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्थामध्ये जी संविद काम करत असते, जिचा प्रत्यय येत असतो, आणि ती कुठे, कुणामध्ये? फक्त माझ्यामध्ये किंवा तुझ्यामध्ये किंवा हिच्यामध्ये नाही आहे, सगळ्या जीवजंतूंमध्ये सुद्धा आहे. कुठपासनं कुठपर्यंत? ब्रह्मादी पिपीलिका असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत या ब्रह्मादी पिपीलकांत तनुषू, त्या प्रत्येकाच्या शरीरात, हत्तीच्या शरीरातलं संविद मोठी आणि मुंगीच्या शरीरातली लहान असं काही आहे का? असंही नाही आहे. ती सगळीकडे आहे. या ब्रह्मादी पिपीलकांत तनुषू प्रोता जगत साक्षिणी. ती सगळ्या जगताची साक्षी आहे. सैवाहम न च दृश्य वस्त्विती दृढ प्रज्ञास्ति यस्यास्ति चेत चांडालोस्तु सतु द्विजोस्तु गुरुरित तेषा मनीषा मम. बघूया आता ह्याचा आणखीन सविस्तर अर्थ. हा शब्दशः अर्थ पाहिला, आता आणखीन सविस्तर बघूया. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्थांमध्ये ज्या चित्तशक्तीचा अगदी स्पष्ट प्रत्यय येत असतो. जागृतीमध्ये मी ज्ञाता म्हणून, आता मी जागी आहे, मग मी म्हणते मी जाणते, मला दिसते, मला ऐकू येते, मला चव कळते. जागी आहे ना मी, त्यामुळे मी ज्ञाता आहे. हां, जागेपणी मी ज्ञाता आहे, त्यामुळे या प्रत्यय येत असतो. जागृतीमध्ये ज्ञाता म्हणून मीची व ज्ञेय म्हणून घटपटादी पदार्थांची जी प्रचिती येते ते चित्तशक्तीचं स्फुरण आहे. आता मला हे पुस्तक दिसतं आहे, मला हे फोटो दिसतो आहे, मला तो पंखा दिसतो आहे, म्हणजे मी ज्ञाता आहे आणि हे सगळं जे दिसतं आहे ते ज्ञेय आहे. या दोन्हीची मला प्रचिती येत असते ते चित्तशक्तीचं स्फुरण आहे. किंवा स्वप्नामध्ये जे पदार्थ भासतात. काल मला स्वप्न पडलं की मी अमक्या गावाला गेले होते, मी हिमालयात गेले होते, मी काश्मीरला गेले होते, मी कुठे, काल मला स्वप्न पडलं तेही मला आठवते. स्वप्नामध्ये जे पदार्थ भासतात तेही चित्तशक्तीचं स्फुरण आहे. आणि गाढ निद्रेमध्ये मला गाढ झोप लागली असं जागे झाल्यावर म्हणतो, ती पण चित्तशक्तीची सत्ता आहे. 3ही ठिकाणी तिचीच सत्ता असते आणि तिला संविद असं म्हटलेलं आहे. आता ही चित्तशक्ती फक्त साधू संतांकडे आहे का, किंवा माणसामध्ये आहे का, किंवा मोठ्या प्राण्यांमध्ये आहे का? नाही. तुम्हाला दृष्टीलासुद्धा दिसणार नाही, सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा दिसणार नाहीत असे बारीक बारीक जीवजंतू आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा संविद आहेच. त्यांना जाणीव आहे, त्यांना संवेदना आहे, आणि ती सगळ्यांमध्ये सारखी आहे. हत्ती असू दे, झेब्रा असू दे, जिराफ असू दे, उंट असू दे, मासा असू दे, पक्षी असू दे, कीटक असू दे, सगळ्यांमध्ये ती शक्ती आहेच आहे. ती चित्तशक्ती आहे, सगळ्या प्राण्यांच्या देहात ओतप्रोत भरली आहे, आणि म्हणून ती सगळ्या जगाची साक्षी आहे. आपल्यातून ही सगळ्याचं साक्षी भावाने राहते ती सगळ्यांमध्ये. ती चित्तशक्ती म्हणजेच मी आहे.
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी म्हणजे कोण आहे? हात पाय नागडोळे म्हणजे मी नाही आहे. ही चित शक्ती जी मला सारखी साक्षी रूपाने माझ्याकडे पाहते, ती चित शक्ती म्हणजे मी आहे. देह इंद्रिय दृश्य जडरूप वस्तू म्हणजे मी नाही आहे. मग असा ज्याला पूर्ण अनुभव आला, असं ज्याला कळलं, आपल्यालाही कळते, पण ज्याला यथार्थपणाने तत्वतः कळलं, तो कोणीही असो, तो चांडाळ असो, द्विज असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, पण तो माझा गुरुच आहे, अशी माझी बुद्धी आहे, अशी माझी दृढ प्रज्ञा आहे, असं आचार्य सांगतात. बघा काय फार वेगळं उत्तर आहे. गुरु कोणाला म्हणायचं याचं उत्तर आपल्याला थोडं थोडं मिळते हळूहळू. हां, बघा आता पुढचं दुसरं कडवं काय आहे? ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलं चिन्मात्र विस्तारितं सर्वं चैतदविज्ञया त्रिगुणया शेषं मया कल्पितं इत्थं यस्य दृढा मतिः सुखतरे नित्ये परे निर्मले चांडालोस्तु सतुद्विजोस्तु गुरुरित् केशा मनीषा मम. काय म्हटलं ह्याच्यात? आणखीन पुढे जात आहेत बरं का आचार्य. आपल्याला बोटाला धरून आचार्य अगदी पुढे पुढे तत्त्वज्ञानाच्या कोर म्हणजे अगदी गाभ्यापर्यंत नेणार आहे. सावध राहा, सगळ्यांना समजणार आहे. कुणीही मला येणार नाही असं काही म्हणायचंच नाही. आचार्यांची भाषा बघा किती गोड आहे आणि ते आपल्याला समजून सांगत आहे. मी कोण आहे? मी ब्रह्मस्वरूपच आहे आणि हे सगळं जग आहे तेही ब्रह्मस्वरूपच आहे. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. सगळं मीही ब्रह्म, हेही ब्रह्म, पाहणाराही ब्रह्म. ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. सगळीकडे ब्रह्माचंच दर्शन घडते. ते केवळ चैतन्याचा विस्तार आणि विलास आहे आणि हे सर्व मीच त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रजतम या 3 गुणांनी युक्त अशा अविद्येने पूर्णपणे चित स्वरूपाच्या ठिकाणी मी कल्पितो आहे. मला हे विश्व दिसतंय भेदाने भरलेलं, ते मी कल्पिलेलं सगळं विश्व आहे. खरं म्हटलं तर सगळं ते चित शक्तीच आहे. आनंद घन नित्य निर्मल ब्रह्मस्वरूपाविषयी असा ज्याचा दृढ निश्चय आहे, हे ज्यांनी ओळखलं आहे, हे ज्यांनी अनुभूतीने जाणलं आहे, मग तो कोणीही असो, द्विज असो, चांडाळ असो, तो माझा गुरुच आहे अशी माझी बुद्धी आहे आणि त्याला गुरुच समजावे. सर्वैचैतदविज्ञया त्रिगुणया शेषं मया कल्पितं. हे सगळं मी कल्पिलेलं आहे. खरं सगळ्याच्या ठिकाणी ते ब्रह्मच आहे. इत्थं यस्य दृढा मतिः सुखतरे नित्ये परे निर्मले. कसं आहे? ही ज्याची दृढमती आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, मी त्याला गुरुच मानतो. आता बघा दुसऱ्या पायरीपर्यंत आचार्यांनी नेलेलं आहे. आता हे जे विश्व आहे ना, आपण ज्या जगात राहतो, यामध्ये 2 गोष्टी आहेत. 2 गोष्टी ठळकपणाने दिसतात. एक आहे ते शाश्वत आहे, चिरंतन आहे, आणि एक आहे ते नाशिवंत आहे. एवढं तर आपल्यालाही माहिती आहे. आता आचार्य ह्याच्याबद्दल काय बोलत आहेत बघूया. शश्वन्नश्वरमेव विश्वमखिलं निश्चित्य वाचा गुरोर नित्यं ब्रह्म निरंतरं विमृशता निर्व्याज शांतात्मना भूतं भावि च दुष्कृतं प्रदहता संवित्मये पावके प्रारब्धाय समर्पितं स्ववपुः रित्येषा मनीषा मम. हे सगळं विश्व आहे ना, ते निरंतर विनाशशील आहे. विश्व किंवा ज्याला आपण जग म्हणतो ते जगत आहे. जगाला जगत हा संस्कृत शब्द आहे आणि जगत याचाच अर्थ जाणारं आहे. गम धातू आहे त्याच्यामध्ये. जाणारं आहे हे विश्व. कुठे जाणार आहे? परिवर्तनशील आहे. एका स्टेजमधनं कालची कळी आज फूल होते, परवाचा अंकुर काल याला रोप झालेलं आहे, आजच्या रोपाचं उद्या आणखीन मोठं झाड होणार आहे, त्याचा मोठा वृक्ष होणार आहे, 100 वर्षांनी तो मोठा वटवृक्ष होणार आहे. रोज जातं आहे जग, परिवर्तन होतं आहे. त्यामुळे हे जे विनाशशील जग आहे, ही गोष्ट निश्चित वाचा गुरोर, गुरुच्या वाणीतनं हे ज्याला समजतं, हे लक्षात येतं, तो जो कोणी निष्कपट निरपेक्ष अशा शांत चित्तानी गुरूंच्या
आदेश समजून घेण्यासाठी आपलं चित्त शुद्ध पाहिजे, शांत पाहिजे, निर्मल पाहिजे. म्हणून तर इथे म्हटले नित्यं ब्रह्म निरंतरं विमृशता निर्व्याज शांतात्मना. निर्व्याज शांत आत्म्यामध्ये, या मनामध्ये त्या ब्रह्माचा विचार करता येतो. तसंच पुढे म्हटलेले भूतं भावी च दुष्कृतं प्रदहता. भूतकाळ पास्ट टेन्स आणि भावी म्हणजे फ्युचर, या दोन्हीमध्ये काय होतं, नित्य ब्रह्माचा तसंच संचित आणि क्रियमाण कर्माचा ज्ञानरूपी अग्नीमध्ये दाह करून ज्यांनी आपला देह या प्रारब्ध कर्माला अर्पण केला तो माझा गुरुच आहे. काय म्हटले बघा, थोडी क्लिष्ट अशी संकल्पना आहे, पण आपण समजून घेऊया. काय म्हटलेलं आहे, संचित आणि क्रियमाण कर्माचा ज्याने ज्ञानरूप अग्नीमध्ये दहन केलेलं, दाह केलेलं आहे. आपली कर्म असतात ना, 3 प्रकारची कर्म आपण सारखीच कर्म करतो. कर्म केल्याशिवाय एक क्षणसुद्धा माणसाला राहता येत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म चालूच आहेत. काही कर्माचं फळ लगेच मिळतं. आत्ता मी पाणी प्यायलं आणि माझी तहान शमली. आत्ता मी काही जेवण केलं आणि माझं पोट भरलं. लगेच कर्म केलं की लगेच फळ मिळालं. काही कर्म तत्काळ फळ देतात, काही कर्म काही काळाने फळ देतात. आज मी परीक्षा दिली आणि 2 महिन्यांनी त्याचा रिझल्ट लागला. कर्म आत्ता केलं, परिणाम नंतर आहे. काही कर्म तर पुष्कळ वेळ साठून राहतात आणि नंतर त्याचं फळ मिळतं. कधीकधी मागच्या जन्मीचं कर्म ह्या जन्मी फळ मिळतं. हे कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. संचितात जमा होतात, काही गोष्टी साठवून राहतात संचितात. काही गोष्टी क्रियमाण म्हणजे लगेच फळ मिळणार आहेत, आणि काही गोष्टी प्रारब्ध म्हणजे पुष्कळ काळाने मागचं आपल्याला अज्ञात असलेलं कर्म आपणच केलं आहे, पण मला माहिती नाही मागच्या जन्मी मी काय केलं, त्याचं फळ आत्ता मिळतं, त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. थोडक्यात सांगते हां. आता काही गोष्टींचा आपल्याला छडा लावता येत नाही, मागोवा घेता येत नाही, तेव्हा आपण म्हणतो हे प्रारब्ध आहे, माझ्या प्रारब्धात असं आहे. पण म्हणून रडत नाही बसायचं. प्रारब्ध कर्माला सामोरं जायचं आहे. प्रारब्ध कर्म टाळता येत नाही, आणि समजा तुम्ही टाळलं तर पुन्हा ते कर्म भोगण्यासाठी त्या कर्माचा लेप लागतो, आणि तो पुन्हा घेण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आपणच आपल्या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत जातो. त्या उलट लक्षात घ्या, थोडं अवघड आहे पण आपण समजून घ्या. त्या उलट जे प्रारब्ध आहे ते आनंदाने स्वीकार करूया ना. ठीक आहे, मला ही व्याधी झाली, माझं काही चूक नाही आहे, माझा काही दोष नाही असं मला वाटतं आहे, पण जुनं काहीतरी असेल देणं, आणि म्हणून मला काही व्याधी झाली, काही विकार झाला, काही अपघात झाला, काही माझ्या वाट्याला दुःख आली, आनंदाने सहन करायची. खरंच आहे, शुद्ध भोग हे प्रारब्धाचे आनंदाने भोगावे, शरीर वर्तो शास्त्राधारे अंती तव अजपद पावे. शरीर आहे ना, ते त्या शास्त्राप्रमाणे, त्या प्रारब्धाच्या भोगाप्रमाणे त्या शरीराला भोगावं लागणारच आहे. मागच्या जन्मी मी काही कर्म केली असतील, वाईट कर्म, त्याचं मला आत्ता भोगावंच लागणार आहे. मला असा दुर्धर व्याधी झाली तर मी कुणाला दोष देणार? आणि हे शरीराच्या व्याधी आहेत, या मला आत्म्याला व्याधी नाही आहेत. कुत्ता जाने और चमडी जाने, असं ज्या अलिप्ततेने, ज्या निर्लेपपणाने कबीरजी म्हणतात की मला त्याचं दुःख नाही आहे. कुत्रा माझं मांस ओढतं आहे, मला त्याचं दुःख नाही. कुत्ता जाने चमडी जाने, मैं तो खुश हूँ, असं म्हणता येईल आपल्याला. आपलंच ॲक्सिडेंट झाला आहे किंवा आपलं ऑपरेशन झालं आहे आणि आपण त्याच्यापासून अलिप्त राहू शकतो का? पण हे महात्मे असं करू शकतात. आणि आणखीन एक सांगितलं, ही सगळी कर्म आहेत ना, त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये दग्ध होतात. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. त्यामुळे हे एकदा ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यामुळे ज्यांनी हा देह आपल्या प्रारब्ध कर्माला अर्पण केला आहे. आता प्रारब्ध कर्माला देह अर्पण केला म्हणजे प्रारब्धवशात जी सुखदुःख येतील ती आनंदाने नाही भोगता येणार, पण निदान निर्लिप्त मनाने भोगायचे. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थिता. हळूहळू, ढाळे ढाळे, शनै शनै,
जमेल, आपल्यालासुद्धा जमेल. आपण अगदी सर्वसामान्य आहोत, आपण अगदी प्रापंचिक आहोत, पण आपली तितिक्षा वाढवायची, आपली सहिष्णुता वाढवायची. हे भोग आहेत, त्यांना आनंदाने सामोरं जायचं आहे. मग ते भिवून पळून जातात. त्यामुळे कशाला आपण भ्यायचं नाही आहे, काहीही टाळायचं नाही आहे. जे येईल ते त्याला सामोरं जायचं आहे. आणि हा भेद आपल्याला त्याच्यातनं जो बाहेर काढेल तोच माझा गुरु आहे. मग जातीने तो कोणीही असो, तो ब्राह्मण असो, तो चांडाळ असो, तो श्रीमंत असो, तो दरिद्री असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्याला हे ज्ञान मिळाले तोच माझा गुरु. पुढे काय म्हणतात बघा आता, आणखीन वरची पायरी गाठतात. या तिर्यं नरदेवता विरहमित्यंतस्फुटा गृह्यते यद्भासा हृदयाक्ष देह विषया भांती स्वतोच्चेतना तां भास्यैपि हितार्कमण्डलनिभां स्फूर्तिं सदा भावयन् योगी निर्वृतमानसो हि गुरुरित्येषा मनीषा मम. फार सुंदर सांगितलं आहे. या तिर्यं नरदेवताभिरहमित्यंतस्फुटा गृह्यते. तिर्यंग योनी, नवीन नवीन शब्द आपल्याला परिचय होते. तिर्यंग योनी म्हणजे काय आहे? तिर्यंग, तिर्क. कोणाला तिर्क म्हटलेलं आहे? बघा, माणसाच्या पाठीचा कणा उभं राहिल्यावर कसा असतो? ताठ असतो, समोर असा असतो. प्राणी, अगदी वाघ, सिंह, कुत्रा, गाय, बैल ह्यांचा पाठीचा कणा आडवा असतो. माणसाचा उभा आहे, प्राण्यांचा आडवा आहे, आणि पक्ष्यांचा कसा असतो? तिरका असतो. तिर्यक, त्याला तिर्यक योनी म्हटलेलं आहे. तिरका असतो पाठीचा कणा, म्हणजे अशा ह्या डिरेक्शनला असतात. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे, पशु, पक्षी, मानव किंवा देह सगळ्या प्राण्यांकडून ज्या चित्शक्तीचं अंतरंगात मी म्हणून स्पष्ट ग्रहण केलं जातं, ज्या चित्शक्तीच्या प्रकाशाने देह, इंद्रिय किंवा सगळ्या भावभावना, सगळ्या तन्मात्रा भासत असतात, जाणवत असतात, असं जिथे म्हटलेलं आहे ते इथे काय म्हणलं? या तिर्यं नरदेवताभिरहमित्यंतस्फुटा गृह्यते. स्फुटा म्हणजे स्पष्ट आहे. तद्भासा, तिच्याच अस्तित्वामुळे हृदयाक्ष देह विषया भांती स्वतो अचेतना. या हृदयातल्या सगळ्या वृत्ती आहे ना, मी पाहणारा, मी ज्ञाता, हे सगळं जे आहे ते आम्हाला जाणवते. तां भास्यै पिहितार्क मंडल निभाम. त्या ह्याच्यामुळे आता ते सूर्यमंडळ जसं मेघमंडळाने किंवा वस्त्रादिकांच्या पटलाने झाकल्यासारखं वाटतं. सूर्यापेक्षा ढग श्रेष्ठ आहे का? पण एका दिवशी आपल्याला सूर्यदर्शन होतच नाही, कारण ढग त्याला झाकून टाकतात. किंवा वस्त्राने किंवा आपण समजा खिडकीला पडदे लावले जाड, तर आपल्याला सूर्य दिसत नाही. पण म्हणजे ते पडदा काही सूर्यापेक्षा मोठा आहे का? तसं नाही आहे. ते चैतन्य तत्त्वसुद्धा तसंच आहे, स्वयंप्रकाश आहे. तिचीच शक्ती सर्वव्यापी असूनसुद्धा आम्हाला प्रचितीला येत नाही. सगळीकडे ती चित्शक्ती भरून राहिली आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत, अशी ती चित्शक्ती सगळं व्यापून राहिली आहे. तरीसुद्धा आम्हाला जाणवत नाही, कारण भास्य पदार्थाच्या व्यवधानाने आम्ही जे पदार्थ दिसत आहेत ना, हा घोडा आहे, तो उंट आहे, तो कुत्रा आहे, हा दिवा आहे, हा पडदा आहे, हे टेबल आहे, ह्याच्यातच आम्ही इतके अडकून जातो. आणि त्यामुळे आम्हाला ती चित्शक्ती काही प्रचितीला येत नाही. पण आम्हाला येत नाही, पण सगळ्यांनाच येत नाही असं नाही आहे. काही जणांना ती प्रचितीला येते. यामागचं मर्म जो जाणतो, ज्याला सगळीकडे शुद्ध चैतन्य स्फूर्तिरूपाने विराजमान आहे, अशी ज्याची सर्वकाळ भावना असते, असे काही महात्मे आहेत ना या जगात. त्यांना माहिती आहे ह्याच्या मागचं मर्म, त्याचं वर्म माहिती आहे. आणि त्यामुळे त्या योग्याचं मन कसं झालं आहे? पूर्ण सुखी. तो या बाकीच्या तुमच्या गोष्टीत अडकतच नाही, की आज पाऊस आला, ऊन पडलं, नाही पडलं, त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. जेवायला मिळालं, नाही मिळालं, तो आनंदी आहे. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. आनंद, केवळ आनंद आहे. पण तो या मधल्या गोष्टीमध्ये अडकतच नाही.
ती संवित त्याच्यामध्ये आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्यामध्ये तो इतका आनंदी आहे, मग्न आहे. त्यामुळे त्या योग्याचं मन पूर्ण सुखी आनंदी झालं असतं, शांत झालेलं असतं. आणि अशी व्यक्ती कोणीही असो तो माझा गुरुच आहे, अशी माझी दृढमती आहे, असा माझा ठाम विश्वास आहे, अशी माझी खात्रीच आहे. असं आचार्य पुन्हा पुन्हा म्हणतात, इत्येषा मनीषा मम, हीच माझी खात्री आहे. आता पुढे काय म्हणतात बघा, यत् सौख्यां बुद्धिलेशलेशत इमे शक्रादयो निर्वृता यच्चित्ते नितरां प्रशान्तकलने लब्ध्वा मुनिर्निर्वृतः यस्मिन् नित्यसुखांबुधौ गलितधीर ब्रह्मैव न ब्रह्मवित् यः कश्चित् स सुरेंद्रवंदितपदो नूनं मनीषा मम. नूनं, खरोखर हीच माझी इच्छा आहे, हीच माझी बुद्धी आहे, हाच माझा विश्वास आहे, हीच माझी खात्री आहे. काय आहे? यत् सौख्यांबू, सौख्याचा अंबू. आणि काय आहे? अंबुधी आहे. धी म्हणजे सागर आहे. सौख्याचा हा जो आनंदाने भरलेला, हे परब्रह्म आहे ना, हे आनंदाने भरलेला हा सागर आहे. आणि हा सागर सारखा उचंबळतो आहे. आणि त्याच्या आनंदाचा ज्यांना अल्पसा अंश लाभला आहे, कुणाला? इंद्रासारखे देव आहेत. काय म्हटलेले? यच्चित्ते नितराम प्रशांत कलने लब्ध्वा मुनिर्निर्वृतः. मुनींना, ऋषींना, देवांना हा अंश लाभला आहे आणि ते आनंदी झाले आहेत, ज्यांचे सगळे व्यापार शांत झालेले. वातावरणामध्ये वृत्ती नाही, तरंग नाही, अशा एकाग्रचित्तामध्ये मननशील जे महात्मे आहेत ते सुखाचा अनुभव घेतात. बरं का, ते सुखाचा अनुभव घेतात. आनंदसागर अशा चित्तत्वामध्ये ज्यांची बुद्धी पूर्ण विलीन झाली आहे, तो साक्षात ब्रह्मच होतो. ब्रह्मविद नाही बरं का. ब्रह्मविद ही अलीकडची पायरी आहे, उमऱ्याच्या अलीकडची आहे. आणि ब्रह्म ही पलीकडची पायरी आहे. जो ब्रह्म होतो तो त्याच्याशी तद्रूप होतो. आणि जो ब्रह्मविद आहे, हा मागता नाही, ब्रह्मविद आहे तो मात्र त्याच्यामध्ये भेद आहे, त्याच्यामध्ये भ्रम आहे, त्याच्यामध्ये अंतर आहे, त्याच्यामध्ये द्वैत आहे. ब्रह्मविद वेगळा आणि ब्रह्म वेगळा. ब्रह्मविदमध्ये तो जाणणारा वेगळा आणि ब्रह्म वेगळं. पण जो ब्रह्मरूप झाला आहे तो ब्रह्मविद नसतो. कारण ब्रह्मविद शब्दामध्ये भेद आहे, द्वैत आहे. जो ब्रह्माशी तद्रूप झाला तोच महात्मा आहे. त्याच्या चरणापाशी आता बघा काय म्हटलेलं आहे, यः कश्चित सुरेंद्र वंदित पदो. सुरेंद्राने सुद्धा ज्याच्या चरणांना वंदन केलं आहे ते गुरुच आहेत, अशी माझी श्रद्धा आहे. बघा, देवांच्या देवांनी सुद्धा ज्या महात्म्यांना वंदन केलं आहे, मग त्याचा वेश कसा असो, त्याचा देश कसा असो, त्याचं रूप कसंही असो, त्याची जाती, त्याचा धर्म, एकूण त्याचं बाह्य रूप कसंही असलं तरी माझ्यासाठी ते सद्गुरू स्वरूपच आहेत. त्यामुळे असं उत्तर आचार्यांनी त्या चांडाळाला दिलेलं आहे. हे उत्तर ऐकताच चांडाळ, तो चांडाळ नव्हताच, तुम्ही ओळखलंच असेल, तुम्ही सुज्ञ जाणकार असे प्रेक्षक आहात, तुम्हाला माहितीच आहे. हा चांडाळ नव्हता. साक्षात विश्वेश्वराने ते अमंगळ रूप धारण केलं होतं. खरं म्हटलं तर तो कोण होता? साक्षात विश्वेश्वर होता. आचार्यांचं हे उत्तर ऐकून त्या चांडाळाने, आचार्य खाली बसले, त्याच्या चरणांना वंदन केलं. त्या चांडाळाने त्याला वर उठवलं, आपल्या छातीशी धरलं, कडकडून आलिंगन दिलं आणि तो कुठे निघून गेला कळलंसुद्धा नाही. गर्दीमध्ये दिसेनासा झाला. आचार्यांच्या शिष्यांना काहीच कळेना. ते म्हणाले, कोण होता तो? आचार्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. ते म्हणाले, तो कोणी साधासुद्धा चांडाळ नव्हता, ते साक्षात विश्वेश्वर होते. काशी विश्वेश्वरांनी मला ह्या चांडाळाच्या रूपात दर्शन दिलं, आज मी धन्य झालो. असं हे मनीषा पंचक. त्या निमित्ताने आचार्यांच्या मनातले विचार किती दृढ आहेत, त्यांची प्रज्ञा, त्यांची मती किती स्थिर आहे, किती दृढ आहे, हेच याच्यावरनं आपल्याला समजतं. इत्येषा मनीषा मम, असं 5 ध्रुवपद असणारं हे आचार्यांचं मनीषा पंचक. आज आपण थोडासा त्याचा परिचय करून घेतला. संपूर्ण तत्त्वज्ञान आलं असेल असं माझं अजिबातच म्हणणं नाही आहे.
त्याच्यातलं काही भाग माझ्याकडनं चुकून राहिलाही असेल, पण आपल्याला निदान त्याची थोडीशी कल्पना यावी, निदान थोडासा परिचय व्हावा. हे स्तोत्र काय आहे हे म्हणजे पहिल्यापासून आतपासून जाणून घ्यावं, ही एवढी तरी आपली उत्सुकता चाळवली असेल अशी आशा करते आणि आज इथेच थांबते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. मनीषा पंचकम. सत्याचारस्य गमने कदाचित् मुक्तिदायकं काशीक्षेत्रं प्रति सः गौर्या मार्गे तु शङ्करम् अन्त्यवेषधरं दृष्ट्वा गच्छ गच्छेति चाब्रवीत्. शङ्करः सोऽपि चाण्डालस्तं पुनः प्राह शङ्करम्, अन्नमयादन्नमयमथवा चैतन्यमेव चैतन्यात् द्विजवर दूरीकर्तुं वाञ्छसि किं ब्रूहि ब्रूहि गच्छ गच्छेति. किं गङ्गाम्बुनिबिम्बितेऽम्बरमणौ चण्डालवाटीपयः, पूरे चान्तरमस्ति काञ्चनघटी मृत्कुम्भयोर्वाम्बरे. प्रत्यग्वस्तुनि निस्तरङ्गसहजा नन्दावबोधाम्बुधौ, विप्रोऽयं श्वपचोऽयमित्यपि महान् कोऽयं बिभेदभ्रमः. जाग्रत्स्वप्नसुषुप्तिषु स्फुटतरा या संविदुज्जृम्भते, या ब्रह्मादिपिपीलकान्ततनुषु प्रोता जगत्साक्षिणी. सैवाहन्न च दृश्यवस्त्विति दृढ प्रज्ञापि यस्यास्ति चेत्, चाण्डालोऽस्तु स तु द्विजोऽस्तु गुरुरित्येषा मनीषा मम. ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलैः चिन्मात्रविस्तारितं, सर्वैः चैतदविद्यया त्रिगुणया शेषं मया कल्पितम्. इत्थं यस्य दृढा मतिः सुखतरे नित्ये परे निर्मले, चाण्डालोऽस्तु स तु द्विजोऽस्तु गुरुरित्येषा मनीषा मम. शश्वन्नश्वरमेव विश्वमखिलं निश्चित्य वाचा गुरोर्, नित्यं ब्रह्म निरन्तरं विमृशता निर्व्याजशान्तात्मना. भूतं भावि च दुष्कृतं प्रदहता संवित्मये पावके, प्रारब्धाय समर्पितं स्ववपुरित्येषा मनीषा मम. यातिर्यं नरदेवताभिरहमित्यन्तस्फुटा गृह्यते, यद्भासा हृदयाक्षदेहविषया भान्ति स्वचेतोचना. तां भास्यै पिहितार्कमण्डलनिभां स्फूर्तिं सदा भावयन्, योगी निर्वृतमानसो हि गुरुरित्येषा मनीषा मम. यत्सौख्याम्बुधिलेशलेशत इमे शक्रादयो निर्वृता, यच्चित्ते नितरां प्रशान्तकलने लब्ध्वा मुनिर्निर्वृतः. यस्मिन् नित्यसुखाम्बुधौ गलतधिर्ब्रह्मैव न ब्रह्मवित्, यः कश्चित् स सुरेन्द्रवन्दितपदो नूनं मनीषा मम.